आज सकाळी पेपर वाचत असताना काल विराट कोहलीचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी शतक ठोकलं अशी बातमी वाचली. समाज माध्यमांवर सुद्धा त्याची खूप चर्चा सुरू आहे. खरं म्हणजे हान्सी क्रोनियेचं प्रकरण झाल्यानंतर क्रिकेट आणि माझा तसा फारसा काही संबंध राहिलेला नाही. पण तरीसुद्धा कुठल्याही गोष्टीतनं चांगलं काही शिकता येत असेल तर ते शिकायला माझा कधीही नकार नसतो. तसंच काल वाढदिवशी त्यांनी जी कामगिरी केलेली आहे, जे शतक ठोकलेलं आहे, त्यातनं आपण एक गोष्ट मुख्यत्वे शिकूच शकतो, की जेव्हा तुम्हाला तुमचं काम करायचं असतं तेव्हा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, अमुक ढमुक असल्या फालतू गोष्टी बाजूला सारता आल्या पाहिजेत. आज मी खात्रीने सांगतो की अनेक लोकांना विराटसारखं काहीतरी व्हायची, विराटसारखं काहीतरी मिळवायची इच्छा आहे. विराटसारखं कोणाला व्हायचंय, विराटसारखं कोणाला सगळं मिळवायचंय असं विचारलं तर भरभर सगळ्या लोकांचे हात वर होतील. पण त्याच लोकांपैकी तुम्ही तुमच्या वाढदिवशी काम कराल का, खुशीने काम कराल का असं विचारलं तर फार तुरळक हात वर होतील किंवा एकही हात वर होणार नाही. हाच मुख्यत्वे फरक असतो आणि याच फरकामुळे तुमच्या आयुष्यात सुद्धा फरक पडत जातो. जे या अशा फालतू गोष्टींभोवती घुटमळत राहतात, ते वाढदिवस असेल, लग्नाचा वाढदिवस असेल, वास्तुशांत असेल, अमुक डमुक, आणि तुम्ही साजरं करायचं जर ठरवलं तर जवळपास वर्षातल्या प्रत्येक दिवशी काही ना काही तुम्हाला साजरं करायला मिळेलच. शिवाय तुमची कुटुंब जशी वाढत जातील तशी या वाढदिवसांची, लग्नाच्या वाढदिवसांची संख्यासुद्धा वाढत जाईल. मग प्रश्न आता असा येतो की याला आपण किती महत्त्व द्यायचं, आणि महत्त्व देण्याकरता आपल्याकडे वेळ असेल तर काहीच हरकत नाही. पण हल्ली मी आजूबाजूला किंवा एकंदर मित्रमैत्रिणींशी बोलताना जे ऐकतो त्यानुसार माझ्या जे लक्षात येतंय ते असं आहे की तरुण तरुणी असतील किंवा सर्वसाधारण माणसं असतील, त्यांना वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस ही त्यांच्याकरता टॉप प्रायोरिटी आहे. म्हणजे त्या दिवशी त्यांना सुट्टी हवीच असते, त्या दिवशी त्यांना काम करायचं नसतंच आणि त्याचं प्लॅनिंग ते खूप आधीपासून तयार करतात. हल्ली तर मी बघितलेलं आहे की बड्डे वीक, बड्डे मंथ असं ते काउंटडाऊन स्वतःकरता लावतात, स्टेटस ठेवतात. ह्यातनं तुमच्या हाती तसं काहीही लागणार नाहीये. आणि प्रश्न तिथेच उभा राहतो की जेव्हा तुम्हाला हवंय काहीतरी भलतंच आणि तुम्ही करताय काहीतरी भलतंच. तुम्हाला एकीकडे व्हायचंय कोहलीसारखं, मिळवायचंय त्यांनी जे सगळं मिळवलंय ते, पण त्याच्यासारखी वाढदिवसाच्या दिवशी मैदानावर उतरून कामगिरी करायची तुमची तयारी नाहीये. आता याच्यावरनं काही खुळचट लोक असंही म्हणतील का रे तो तर क्रिकेट खेळतो. पण माझं तुम्हाला आव्हान आहे, तुमच्यापैकी ज्यांना असं वाटतं की क्रिकेट खेळणं फार सोपं आहे, मला क्रिकेट खेळायला सांगितलं असतं तर मी दिवसभर खेळीन, पुढचे 100 दिवस दिवसाला 8 तास क्रिकेट खेळून दाखवा. भल्या भल्यांची कंबर ढिली होईल. आणि त्याचं क्रिकेट हे काम आहे, त्यामुळे तुम्हाला तुमची खरडेगाशी किंवा तुम्हाला तुमचं काम करताना ज्या भावना असतात त्याच भावना कमी अधिक प्रमाणात त्याला क्रिकेट खेळताना रोज असणार आहेत. हे वास्तव आपल्या नजरेआड होऊन देऊ नका. शेवटी निर्णय तुमचाच आहे. आपण काम करायचंय का आपण वाढदिवस वगैरे या सगळ्या गोष्टी साजरं करून आहे तसं आयुष्यात जगत राहायचंय किंवा एक एक पायरी खाली उतरत जायचंय. कारण तुम्हाला वेगळं काहीतरी हवं असेल तर वेगळं काहीतरी करायला लागेल. तेच तेच करत राहायचं आणि नवीन काहीतरी होईल अशी अपेक्षा करायची, असं करणाऱ्याला मूर्ख समजलं पाहिजे. कारण तेच तेच केल्याने नवीन परिणाम कधीही साध्य होत नाही. आणि माझ्या मते विराट कोहलीनी वाढदिवसाच्या दिवशी मैदानात उतरून जी कामगिरी केली त्याच्यापासून आपण एवढं जरी शिकलो की आपण कामगिरी करताना, मैदानावर उतरताना वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस हे असल्या फालतू गोष्टी बाजूला सारल्या पाहिजेत, तरी आपण आत्तापेक्षा कितीतरी मोठा टप्पा, कितीतरी मोठा पल्ला निश्चितपणे गाठू शकू. आता हे गाठायचं आहे का नाही गाठायचं आहे, का नुसते बड्डे केक कापत बसायचे, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी सुद्धा ज्याला त्याला स्वीकारावीच लागेल, त्यातून पळता येणार नाही.